पुढची बातमी पाहूयात। विधान परिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयकं, ठराव आणि धोरणं या ग्रंथमालिकेतल्या दुसऱ्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विधान परिषद सभागृहामध्ये पार पडला। यावेळी बोलताना नितीन गडकरींनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। मुलांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा शिवसेना फुटली आणि त्यावेळी 7-8 आमदार जे शिवसेनेचे ते गायब झाले होते, कुठेच नव्हते, कुठे गेले कोणाला माहिती नव्हतं। आणि अचानक त्यावेळी सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते आणि अचानक ते सगळे आमदार या विधानसभेत ते मागच्या दाराने एकदम प्रकट झाले। त्यावेळी विरोधी पक्षात आपल्यातून आमदार फुटले याबद्दलची नाराजी होती, सत्तारूढ पक्षात त्यांना संरक्षण होतं आणि त्याच्यात भरपूर गदारोळ झाला आणि मग शेवटी चर्चा अपूर्ण झाली, पण सभागृह स्थगित झालं होतं। अशा अनेक गोष्टी आणि पदमसिंग पाटील बहुतेक गृहमंत्री होते। मधल्या काळामध्ये मी लोकसभेत असताना 1-2 वर्षापूर्वी माझ्या खात्यावर चर्चा झाली। त्यावेळी लोकसभा मी नव्हतो तिथे उपस्थित, त्यावेळी नागपूरला छोट्या मोठ्या कामे शुक्रवार शनिवार रविवार की नागपूरला येतो, तर त्यावेळी मला ओम बिर्ला साहेबांचा फोन आला आणि ते मला म्हणाले, तुम्ही कुठे आहात? तुमच्या खात्यावर चर्चा सुरू आहे आणि तुम्ही नाही आहे इथे नितीनजी। म्हटलं नाही। तो म्हटलं ते राज्यमंत्री उत्तर देतील। म्हणे हर व्यक्ति तुम्हारे प्रति इतना अच्छा बोल रहा है और आप सभागृह में नहीं, मुझे अच्छा नहीं लगता, मुझे लगता आपने आना चाहिए। मी लगेच कार्यक्रम सोडून दुपारच्या विमानाने दिल्लीला गेलो। 2 दिवस होतो। 79 सदस्य बोलले आणि त्यावेळी ते मला असं सदस्य बोलताना सगळे बोलले, सोनिया गांधी, राहुल गांधीपासून तर आपल्या सगळे बोलले, सगळ्या पक्षातले कम्युनिस्ट बोलले, सगळे झाले। तर सगळे सदस्य बोलल्यावर प्रत्येकाने मला धन्यवाद दिले आणि आभार मानले आणि अभिनंदन केलं। ते मला म्हणाले की हा आता लोकसभेचा रेकॉर्ड झाला। मी जेव्हा लोकसभेमध्ये होतो तेव्हा मनोहर जोशींचा एक सत्कार झाला। त्यावेळी शरद पवार साहेबांना आम्ही सगळे एकत्रित मुंबईला होतो। तर मुलायम सिंग यादव ते आता वारलेत, मोठे नेते होते, ते मला म्हणाले, नितिन तुम मनोहर जोशी के सत्कार में तुम और शरद पवार साथ में थे? बोला हाँ। बोले आपके यहाँ ऐसा होता है? बोला हाँ होता है। बोले कैसे होता है? बोला हमारे अच्छे संबंध है, राजनीति अपने पास है, मैं अपनी पार्टी और विचारधारा छोड़ता नहीं, वो अपनी छोड़ते नहीं, उनको जो करना है वो करते, मुझे करना है वो मैं करता हूँ। दोनों की मर्यादा भी स्पष्ट है, पर व्यक्तिगत संबंध कभी बुरे नहीं होते, दुश्मनी नहीं होती, अच्छे संबंध रहते। आणि त्यांना याचं आश्चर्य वाटलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।